बंधूंनो नमस्कार. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून द्राक्ष बागेमध्ये येणाऱ्या मिलीबग या किडीबद्दल प्रामुख्याने जाणून घेणार आहोत. ही कीड कशा पद्धतीनं द्राक्ष बागेला हानी पोहोचवते आणि त्या किडीला कशा पद्धतीने कंट्रोल केलं पाहिजे हे तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण देणार आहोत. तरी देखील आमच्या पेजला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. या व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमच्या द्राक्ष बागायतदार बंधूंना शेअर करा. तर बघू शकताय या द्राक्ष बागेमध्ये मिलीबगचा प्रादुर्भाव जाणवतोय प्रामुख्यानं. तर तुम्ही बघू शकताय मिलीबग कशा पद्धतीने या ठिकाणी या प्लॉटवर आहे. बघू शकताय वलांड्यावरती पण आहे इथं या ठिकाणी. त्यानंतर बऱ्यापैकी घडावर देखील थोड्या प्रमाणात प्रादुर्भाव जाणवून येतोय. तर ही कीड एवढी खतरनाक आहे की याच्यामुळं जवळपास आपल्या द्राक्ष बागेचं 40 ते 50% नुकसान या ठिकाणी होऊ शकतं. जर याची वेळीच काळजी नाही घेतली किंवा याचा बंदोबस्त नाही केला तर प्रामुख्यानं फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यानंतर आपल्या मालाची जी क्वालिटी आहे ती देखील खराब होऊ शकते. बाजारामध्ये मिलीबगचा प्रादुर्भाव घड असेल तर मार्केटिंगमध्ये सुद्धा घेत नाहीत किंवा बेदाना सुद्धा तेवढा उच्च प्रतीचा या ठिकाणी होत नाही. तर ज्या ठिकाणी तुम्हाला द्राक्षबागेमध्ये मिलीबग आढळून येईल, प्रामुख्यानं सेटिंगच्या अवस्था झाल्यानंतर मिलीबगचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणून येतो. तर त्याच्यासाठी सुरुवातीला आपण त्याला ड्रेंचिंगच्या माध्यमातून कीटकनाशक जे आहेत ते कीटकनाशक त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. बघू शकताय बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी मिलीबगचा प्रादुर्भाव सुद्धा झालेला आहे. तर या अशा कंडिशन मध्ये ड्रिंचिंग मधून ज्यावेळेस तुम्ही सेटिंगचे स्प्रे देत असाल किंवा पाणी इरिगेशन देत असाल तर त्यावेळेस इरिगेशनच्या नंतरनं याला थायमेथॉक्झाम 30% हे कीटकनाशक एकरी 2 लिटर या प्रमाणात ड्रिप मधून द्यायचं आहे. आणि हे कीटकनाशक दिल्यानंतरनं कमीत कमी 3 ते 4 दिवस बागेला पाणी द्यायचं नाही, जेणेकरून ते कीटकनाशकाचा जो कार्य आहे ते व्यवस्थित होईल आणि मिलीबगवर चांगल्या पद्धतीचा कंट्रोल येईल. त्यासाठी प्रामुख्यानं पहिल्यांदा बागेतील तणाचं नियंत्रण करून घ्यायचंय आणि त्याच्यानंतरच मिलीबगच्या कंट्रोलसाठी या ठिकाणी औषधांचा वापर करायचा आहे, जेणेकरून रिझल्ट या ठिकाणी तुम्हाला चांगला भेटेल. जर अशा पद्धतीचा प्रादुर्भाव तुमच्याही बागेत जाणवत असेल किंवा मिलीबग न येण्यापूर्वी प्रिव्हेंटिव्ह म्हणून सुद्धा या ठिकाणी तुम्ही थायमेथॉक्झाम 30% जे की बाजारामध्ये स्लेअरप्रो नावाने येतं किंवा कजिरो नावाने भेटते ते तुम्ही या ठिकाणी एकरी 2 लिटर या प्रमाणात वापरायचं आहे. आणि ते दिल्यानंतर तुम्हाला साधारणतः 3 ते 4 दिवस हे पाणी देणं आपण शक्यतो टाळायचं आहे, जेणेकरून त्या औषधाला काम करण्यासाठी वेळ भेटेल आणि रिझल्ट चांगल्या पद्धतीचा तुम्हाला त्या ठिकाणी जाणून येईल. त्याच्यानंतर तुम्ही ऍक्ट्रा किंवा थायमेथॉक्झाम 25% मधलं हे देखील तुम्ही प्रति एकरी 1 किलो या प्रमाणात वापरू शकता. त्याच पद्धतीनं इमिडा 17% मधलं जे की बाजारामध्ये ऍडमायर किंवा ऍडफायर नावानं भेटते ते तुम्ही या ठिकाणी प्रति झाड अर्धा ग्राम या पद्धतीनं जवळपास म्हणजे 500 ग्राम एकरी या पद्धतीने सोडायचंय. किंवा डेंटासू जर वापरत असाल तर डेंटासू सुद्धा एकरी 250 ग्राम या पद्धतीनं ड्रिप मधून तुम्ही दिलं तर चांगल्या पद्धतीचा कंट्रोल तुम्हाला या झाडावरती भेटणार आहे. त्याच पद्धतीनं या ठिकाणी खोडं आणि वलांडे धुण्यासाठी किंवा स्प्रेच्या माध्यमातून द्यायचा असेल तर खोडं धुण्यासाठी आपण या ठिकाणी ॲप्लॉड बुप्रोपिझिन हा घटक त्यामध्ये येतो. तर तो 1.25 मिली प्रति लिटर पाण्यासाठी आणि फिश ऑइल बाजारामध्ये उपलब्ध असते. रिमार्क या नावाने बाजारामध्ये फिश ऑइल उपलब्ध आहे. तर ते फिश ऑइल 1.5 मिली प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन हे तुम्ही जे झाडं प्रादुर्भावित झालेली आहेत ती झाडं पूर्णपणे खोडं धुवून घ्यायची आहेत, जेणेकरून त्याच्यावरती चांगल्या पद्धतीचा कंट्रोल या मिलीबगवरती भेटणार आहे आपल्याला. तशाच पद्धतीनं वरती जरी स्प्रे दिला तरी कसल्याही पद्धतीची अडचण तुम्हाला येणार नाही. खोड वलांडा चांगल्या पद्धतीनं धुवून घ्या. स्प्रे दिला तरी चांगल्या पद्धतीचा कंट्रोल याच्यावरती भेटणार आहे तुम्हाला. त्याच पद्धतीनं स्प्रे मधून जर प्रादुर्भाव जास्त प्रमाणात जाणवत असेल तर बायर कंपनीचं मोइंटो या ठिकाणी प्रति एकरी 400 मिली या पद्धतीनं स्प्रेच्या माध्यमातून व्यवस्थित स्प्रे फवारणी करून घ्यायचे, जेणेकरून कव्हरेज चांगले येईल. आणि कव्हरेज चांगलं आल्यानंतर या ठिकाणी हे जे मिलीबग प्रादुर्भावित जे झाडं आहेत ते पूर्णपणे सुकून जातील आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा कंट्रोल या ठिकाणी मिलीबगवरती मिळू शकेल. तसेच मिलीबगला जैविक पद्धतीनं कंट्रोल करण्यासाठी किंवा जैविक उत्पादनांचा वापर करूनही या ठिकाणी मिलीबगला आपण
या ठिकाणी कंट्रोल करू शकतो, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने व्हर्टिसिलियम आणि बिव्हिरिया यांच्यासारखे जे बॅक्टेरिया आहेत, जे जैविक बुरशीनाशक किंवा कीटकनाशकाचं जे काम करतात, ते या ठिकाणी वापरून आपण चांगल्या पद्धतीने याच्यावरती कंट्रोल करू शकतो. या ठिकाणी व्हर्टिसिलियम आणि बिव्हिरिया हे साधारणतः प्रति लिटर पाण्यासाठी 2 ते 3 ग्राम किंवा लिक्विडमध्ये असेल तर 2 ते 3 मिली या ठिकाणी घेऊन चांगल्या पद्धतीनं खोडावरती तसेच वरती पूर्ण झाडावरती स्प्रे द्यायचा आहे. आणि हा स्प्रे देताना शक्यतो थंडीच्या वातावरणामध्ये ज्यावेळेस वातावरणामध्ये आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी ज्यावेळेस जास्त असेल सकाळच्या वेळेस, त्यावेळेस तुम्ही जर स्प्रे दिला तर चांगल्या पद्धतीचं जैविक कंट्रोल सुद्धा याच्यावरती मिलीबगवरती करता येतं. त्याच्यासाठी नक्की तुम्ही जैविक बुरशीनाशकांचा किंवा कीटकनाशकांचा वापर या ठिकाणी करू शकता. दिलेली माहिती आवडल्यास आमच्या पेजला फॉलो करा, या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या द्राक्ष बागायतदार बंधूंना शेअर करा. धन्यवाद.